सोलापुरातील वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलने गेल्या वर्षभरात आरोग्य सेवांमध्ये मोठी झेप घेतली असून नव्याने सुरू झालेल्या विविध विभागांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। गुरुपौर्णिमेला उद्घाटन झालेल्या ओपीडी, वातानुकूलित औषधालय, पॅथॉलॉजी लॅब, सिटी स्कॅन, कॅन्टीन आणि 20 बेडच्या वाढनंतर आता 74 बेडचा आंतररुग्ण विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला आहे। हॉस्पिटलमध्ये 3 आयसीयू मधील 30 बेड, 12 वातानुकूलित खोल्या, 6 स्पेशल रूम, प्रसूती विभाग, कॅज्युअल्टी, आधुनिक ऑपरेशन थिएटर्स, डायलिसिस सेंटर, व्हेंटिलेटर्स, एक्स-रे आणि सोनोग्राफीसह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। शहरातील 67 तज्ञ डॉक्टर येथे सेवा देत असून रुग्णांना दर्जेदार आणि परवडणारी उपचार सेवा मिळत आहे। डीमार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सचे उद्घाटन 2 ऑगस्ट रोजी डीमार्टचे संचालक एन भास्करन यांच्या हस्ते होणार आहे। तसेच कॅथ लॅब, कार्डिओलॉजी विभाग, नवजात शिशु आयसीयू आणि कॅन्सर उपचार विभागही लवकरच सुरू होणार आहेत। हॉस्पिटलचे अध्यक्ष प्रवीण सिंग परदेशी यांनी समाजासाठी वाजवी दरात सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला। मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि सेवावृत्तींच्या सहकार्यामुळे वाडिया हॉस्पिटल आधुनिक आरोग्य सेवेचे सक्षम केंद्र बनत असल्याचे सांगितले। आज आपण सोलापूर येथील वाडिया हॉस्पिटलचा एक पूर्णपणे नव्याने 74 बेड्स च्या सोबत सुरुवात करत आहोत। वाडिया हॉस्पिटल हा सोलापूरचा अतिशय प्रसिद्ध आणि सेवा देणारा हॉस्पिटल होता, परंतु गेल्या अनेक वर्षापासून अडचणीमुळे, आर्थिक अडचणीमुळे बंद होता। आता आपण त्याला पूर्णपणे CSR आणि मोठ्या संस्थांचे सपोर्टमधून उभा केलेला आहे। तर ह्याच्यामध्ये 74 बेड्स आपले सुरू झालेले आहेत। सगळे अद्ययावत डायलिसिस युनिट सुरू आहेत, पॅथॉलॉजी लॅब, औषधालय आहे। ह्यामध्ये जो रोज 10% बेड्स जे आहेत आपले ते पूर्णपणे मोफत असणार। बाकीचे 50% बेड्स 50% कॉस्टवर आपण देणार आहोत। आणि OPD आपली सकाळी आणि संध्याकाळी आणि इमर्जन्सी 24 तास सुरू आहे। त्याच्यामुळे आता सोलापूरला एक दुसरा मोठा हॉस्पिटल उभा राहिला आणि ह्या हॉस्पिटलची सेवा सोलापूरकरांना तर मिळणारच आहे, परंतु सोलापूरकरचे सोबत आपले बाजूचे जे जिल्हे आहेत, कर्नाटक आणि महाराष्ट्रातले धाराशिव, लातूर, इथूनसुद्धा रुग्णांना खूप मोठी मदत होणार आहे। 50-60 वर्षाचा जुना जो वाडिया हॉस्पिटल जो बंद होता, जो मागच्या वर्षी आपण OPD चालू केलं होतं, आता उद्यापासून 74 बेड आंतररुग्णचा रेग्युलरली चालू होतो आहे। आणि मला एकच सांगायचं आहे त्यातला सोलापूरकरांना आणि आसपासच्या जिल्ह्यातल्या नागरिकांना, या हॉस्पिटलमध्ये वाजिब दरामध्ये आणि आधी लेटेस्ट ट्रीटमेंट्स वाजिब दरामध्ये देण्यात येतील। आणि काही अगदी गरीब लोकांचं काही 10% बेड्स पण फ्रीमध्ये आणि काही 10% बेड्स 50%मध्ये ट्रीटमेंट देण्यात येईल। सर्वांना आव्हान आहे की याचा फायदा घ्यावा।